अब्दुल्लाटमध्ये घरफोडी 2.5 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथं अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे 2,75,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दुर्योधन शामराव कांबळे वय 70 राहणार शाहूनगर कागे हॉस्पिटल जवळ सुपर बाजार शेजारी अब्दुल्लाट यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली. 1 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 12 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील मौल्यवान ऐवजावर हात साफ केला. चोरट्यांनी 10.740 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचं गंठण, 2 सोन्याच्या अंगठ्या, कानातील टॉप, चांदीच्या जोडव्या तसेच 10,000 रुपयांची रोख रक्कम असं एकूण 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फिर्यादी दुर्योधन कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीचा तपास सुरू करण्यात आला. अब्दुल्लाट परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होती. या प्रकरणाचा पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.